पुण्यातल्या कल्याणी नगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये नव्यानं गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टामध्ये हजर केलाय। कोर्टामध्ये सुनावणी सुरू असून आता कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अल्पवयीन आरोपीवरती वाहन कायद्याच्या कलम 185 च्या अंतर्गत आता नव्यानं गुन्हा दाखल झालेला आहे। अल्पवयीन आरोपीची जामिनावरती सुटका झाल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। तर थोड्याच वेळात आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। बाल न्याय मंडळामध्ये नेमकी काय तरतुदी असतात आणि या गंभीर घटनेमध्ये नेमकं काय होऊ शकतं या संदर्भात सीनियर ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मिकी घई यांनी। आपल्या पाहूया। आपल्या सोबत सीनियर ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर आहेत। सर, जर आपण बघितलं तर हा एक गंभीर गुन्हा आहे। सहजपणे या ज्युएनएल ॲक्ट मधून त्याला जामीन मिळालं। काय नक्की तरतुदी आहेत या ज्युएनएल ॲक्ट मध्ये? आता हा ज्युएनएल ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये 18 वर्षाखालचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना ज्युएनाईल म्हणजे अज्ञान म्हणून समजलं जातं। आणि पूर्वीचा कायदा होता तो 2000चा होता। त्या कायद्याप्रमाणे 18 वर्षाच्या खालच्या मुलाने किंवा मुलीने कुठलाही गुन्हा केला, अगदी तो मर्डरचा जरी असला तरी त्यांना लगेच जामीन मिळतो आणि त्यांना रिमांड होममध्ये ठेवलं जातं। त्यांना जेलमध्ये ठेवण्याची तरतूद नाही आणि त्यांची केस ही ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे चालते। नंतर निर्भयाचं प्रकरण जेव्हा 2012मध्ये झालं तेव्हा याबद्दल बराच उहापोह झाला, कारण त्यातला एक आरोपी हा 16 ते 18 वर्षाच्या मधला होता, ज्युएनाईल होता। आणि त्यामुळे या सगळ्या चर्चेतनं 2015ला पुन्हा ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट नव्याने आला आणि या ॲक्टच्या तरतुदीनुसार जर 16 ते 18 वर्षाच्या आतला मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांनी जो गुन्हा केला तो जर हीनस असेल, निर्घृण असेल, तर मग त्याच्यामध्ये त्या ज्युएनाईल जस्टिस बोर्डाला त्या आरोपीची असेसमेंट करता येते। मेंटल असेसमेंट, फिजिकल असेसमेंट, नंतर त्यांनी जो गुन्हा केला त्याचं कॉन्सिक्वेन्सेसबद्दल त्याला कळू शकतं का नाही याबद्दलची असेसमेंट केल्यानंतर जर हा हीनस क्राईम असेल आणि त्याला त्याची कॉन्सिक्वेन्स कळत असेल असं जर वाटत असेल तर ज्युएनाईल जस्टिस बोर्ड हे रेग्युलर क्रिमिनल कोर्टाकडे त्याची केस तो ॲडल्ट आहे असं समजून, म्हणजे सज्ञान आहे असं समजून वर्ग करता येते। आणि अर्थात ते चाइल्ड कोर्ट असतं, पण रेग्युलर कोर्टाकडे ती केस जाऊन त्या कोर्टापुढे ही केस चालू शकते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।